शिक्षण पूर्ण झाले, नोकरीसाठी खूप धडपड करताय. दररोज दिवस उगवला की असं वाटतं की आता आज माझ्या मनासारखी नोकरी नक्की मिळेल. इंटरव्ह्यूला जाताय, तिथे सुद्धा काही ना काहीतरी प्रॉब्लेम येते आणि नोकरी मिळाली तर तुम्ही तिथे टिकू शकत नाही, कारण तिथले लोक तुम्हाला टिकून देत नाहीत. खूप खूप काही प्रश्न पडलेले असतात की आता करावं काय, मनासारखी नोकरी काही मिळत नाही. नोकरी मिळाली तर आपल्याला तसं पेमेंट मिळत नाही. पेमेंट मिळालं तर तिथं लोक आपल्याला काम करू देत नाहीत, त्यांची तिथेच दादागिरी. आता काय करावं? खूप शिक्षण घेऊन सुद्धा मनासारखा जॉब मिळत नाही. तर मी आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की या उपायामुळे अगदी तुमच्या मनासारखा जॉब तुम्हाला मिळायला कोणीही रोखू शकत नाही, अगदी कोणीही. पण ही सेवा तुम्हाला करावीच लागेल. तुम्हाला फक्त आणि फक्त 40 दिवसात याचा अनुभव येणार आहे. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रानुसार गुरुमाऊलींनी सगळ्यात प्रभावी सांगितलेली सेवा तुमच्या नोकरीसाठी मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण फक्त 40 दिवसांची सेवा बघणार आहोत आणि या सेवेत सेवा पूर्ण होण्या अगोदरच तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी लागलेली असेल. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल. काही नियम आहेत का हे सुद्धा सांगणार आहे. तर बघा, वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी पाहिजे. काही वेळेला काय होतं बघा, तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला जॉबची अत्यंत गरज आहे, तुमची घरची परिस्थिती एकदम हलाखीची आहे, शिक्षण पूर्ण घेऊन तुम्हाला आता आज नोकरीची लागलेली आहे. पण काय होतं बघा, तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब मिळत नाही आणि जर मिळाला तर तिथील लोक तुम्हाला टिकू देत नाहीत. म्हणजे बघा, प्रत्येक कंपनीत किंवा प्रत्येक ठिकाणी अशी कुठेतरी दादागिरी असते की तिथं आपल्याला पटत नाही. मग जिथं आपल्याला पटत नाही तिथं आपण जॉब करत नाही. आपल्यावर कोणी दादागिरी केलेली आपल्याला आवडत नाही. मग भलं तो जॉब गेला तरी सुद्धा चालेल. आणि काही ठिकाणी काय होतं, जॉब मनासारखा मिळतो परंतु तिथे पेमेंट आपल्या मनासारखं मिळत नाही. जर हे दोन्हीही तुम्हाला तुमच्या मनासारखं पाहिजे असेल तर ही सेवा तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला काय करायचं आहे बघा, फक्त 40 दिवस श्री सुक्ताचं दररोज तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे. पठण करताना सांगितलं आहे म्हणून तुम्ही नुसते पोथी वाचून काढू नका, तर प्रत्येक ओळीचा, त्या शब्दांचा अर्थ समजून घ्या आणि 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करा, एकदम मन लावून. म्हणजे बघा, आपल्याला सेवा सांगितली म्हणून आपण करतोय असं घेऊ नका. तुम्हाला मनासारखी नोकरी मिळाली, तुम्ही किती खुश आहेत हा विचार मनात ठेवून तुम्ही श्री सुक्ताचं फक्त आणि फक्त 16 वेळा दररोज पठण करायचं आहे 40 दिवस. आणि गायत्री मंत्राची माळ 10 माळा तुम्हाला दररोजच्या जप करायचा आहे. सेवा सगळ्यात प्रभावी आहे बघा, आणि इतकी प्रभावी म्हणजे तुमची ही सेवा जी चालू आहे ती सेवा पूर्ण होण्याआतच तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब मिळालेला असणारी 100% एकदम खात्रीशीर उपाय आहे. गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे. बऱ्याच सेवेकऱ्यांना ह्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. त्यामुळे ही सेवा तुम्ही चुकू नका. तर आता ह्याचे नियम काय आहेत सांगते. तुम्ही ज्या दिवशी सेवा चालू करणार आहात त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला संकल्प करायचा आहे. हे स्वामी राया, तुमचं गोत्र कोणतं आहे ते सांगा. स्वामी राया, मी अमुक अमुक गोत्रातला, माझी ही सेवा 40 दिवस निर्विघ्नपणे तुम्ही पार पाडून घ्या. तुम्ही कशासाठी सेवा करताय, तुमच्या नोकरीचा जो कोणता प्रश्न आहे तुम्ही त्यांना सांगा, असा संकल्प करा. संकल्प करताना अगदी पहिल्याच दिवशी फक्त संकल्प करायचा, म्हणजे सोडायचा असतो, दररोज नाही. हातात पाणी घ्या, अखंड अक्षत घ्या, हळद कुंकू घ्या, एखादं फूल घ्या, तुमचं नाव, तुमचं गोत्र, कशाविषयी तुम्ही संकल्प करताय तो संकल्प असा महाराजांना करा आणि ते पाणी एखाद्या ताटात सोडा. झाला. पहिल्या दिवशी संकल्प कसा करायचा हा सांगितलं. आणि 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण, 10 माळी गायत्री मंत्रात जप, आणि त्याचबरोबर तुमची नित्य सेवा श्री स्वामी समर्थ दररोजचे 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर 11 माळी करणे शक्य होत नसेल तर 1 माळ तरी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे. दररोजचे 3 अध्याय पठण करायचे. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला श्री सुक्ताचं पठण करायचंय आणि 10 माळी गायत्री मंत्र जप करायचा. तर बघायचे नियम काय आहेत. तुम्हाला नॉनव्हेज 40 दिवस कडकडीत बंद. बघा, काहीतरी मिळवण्यासाठी आपल्याला कुठेतरी त्याग करावा लागतो. तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी पाहिजे ना, मग 40 दिवस तुम्ही मांसाहार कडकडीत बंद, अजिबात करायचं नाही आणि खायचं नाही. तुम्ही म्हणताल घरातल्या व्यक्तींना जर करून दिलं ठीक आहे, घरातली व्यक्ती जर तापट स्वभावाची असेल ती सेवा करू देणार नाही, पण खाणं मात्र सोडणार नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना करून दिलं तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला 40 दिवस पूर्ण कडकडीत बंद.
त्यानंतरनं ही सेवा जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी केली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळीच सेवा करा. जर तुम्ही संध्याकाळी केली तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच करा. सेवा जी करताय त्याची वेळ मात्र एकच ठेवा. आदलून बदलून आज सकाळी, उद्या दुपारी, परवा संध्याकाळी असं करू नका. बघा, आपण जी कोणती सेवा करतो ना, ती सेवा करण्याची जी वेळ झालेली असती त्यावेळेस आपला भगवंत आपली वाट बघत असतो. आणि मग तुम्ही प्रत्येक वेळेस वेळ बदलून बसू नका. खरंच तुम्ही कामात आहात, व्यस्त आहात, तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जर करायचे असेल तर ठीक आहे. परंतु सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्यावेळेस तुम्ही श्री सूक्ताचं अवश्य पठण करावं. धूप, दीप, अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करा आणि तुमच्या सेवेला सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करताय ती सेवा 40 दिवसांच्या आत, म्हणजे सेवा पूर्ण होण्या अगोदरच तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी, तुम्हाला जॉब आणि तुमचं पेमेंट अगदी तुम्हाला पाहिजे तसं एकदम तुमच्या मनासारखं तुम्हाला मिळून जाणार आहे. तर सेवा चुकवू नका. हा उपाय, ही सेवा आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे. त्यामुळे ह्या सेवेचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला 40 दिवसातच तुमच्या मनासारखी नोकरी मिळून जाईल. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.